मराठा आंदोलकांची नवी मुंबईतल्या सिडको एक्झिबिशनमध्ये राहण्याची सोय केली असली तरी या लोकांना या ठिकाणी पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली नाही अशा प्रकारचा थेट आरोप होतोय। नवी मुंबई महानगरपालिका असेल, सिडको प्रशासन असेल, यांनी कुठल्याही आम्हाला पाण्याची व्यवस्था केलेली नाही आहे। त्यामुळे सकाळी उठल्यानंतर आम्ही आंघोळ कशा करायचा, शौचालयाला कसं जायचं अशा प्रकारचा या ठिकाणी संतप्त सवाल हे मराठा आंदोलक विचारतायत। कारण जेवणासाठी आम्ही स्वतः सीधा आणलेला आहे, आम्हाला जेवणाची गरज नाही आहे, आम्हाला पाण्याची गरज आहे असं त्यांचं मत आहे। काय म्हणून सध्या काय तुमची अवस्था झालेली आहे? आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी प्रशासनाला विनंती करतो की आम्हाला राशन दिलं तर नाही दिलं तरी हरकत नाही, आम्ही 1 महिन्याचा राशन पुरेल एवढं राशन सोबत घेऊन आलेलो आहोत। फक्त आम्हाला पाणी आणि लाईटची व्यवस्था इथं करून ठेवा। आम्हाला आज डासाचा सामना करावा लागत आहे। 5-5 किलोमीटर दूर आम्हाला शौचालयाला जावं आहे। आम्ही आंघोळ कोण्या पाण्यानं करायचं? प्रशासन आमच्या सोबत एवढा छळ का करत आहे? प्रशासनाला आमची विनंती आहे, आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आहोत। मनोजदादा जोपर्यंत आम्हाला आदेश देणार नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणारे मराठी नाहीत आणि आम्ही लढणारे मराठी आहोत, रडणारे मराठी कधी नाहीत। मराठ्यांचा इतिहास तुम्हाला माहिती नसेल तर इतिहास जाणून घ्या। मराठा कधीच कोणापुढे झुकणार नाही आणि जो आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आहोत। दादा जोपर्यंत आम्हाला आदेश देणार नाहीत इथला एकही मराठा समाज बांधव मुंबई लागतं तुम्हाला 4 दिवस झालं बघतो आम्ही की आम्हाला इथं कुठल्याच प्रकारची व्यवस्था होत नाही। आम्हाला खाण्यापाण्याचा प्रॉब्लेम आहे, शौचालयाचा प्रॉब्लेम आहे, आम्हाला पाणी भेटत नाही। आम्ही गावाकडून राशन तर आणलेलंच आहे, 500-500 लिटर बॅलरचं पाणी पण आणलं होतं, ते पाणी आमचं परवालाच संपलंय। आता आम्ही एका बाटलीसाठी वणवून भटकतोय। आम्हाला इथं प्रशासनानं पाण्याची आणि शौचालयाची व्यवस्था करून द्यावी, कारण आम्ही काय रस्त्यावर उतरून काय कुठं काय त्यांची गैरसोय, आम जनतेची गैरसोय असं काय वागत नाही। आम्ही शिस्तीचं पालन करतोय। आम्हाला जे दादांनी आदेश दिलेत त्याचं आम्ही तंतोतंत पालन करतोय। पण आमचा जर संयम सुटला तर प्रशासनाला याचे परिणाम भोगावे लागतील। काय झालं नेमकं? माझ्या सहकार्याने सांगितलं ते बरोबर आहे। आम्ही आज तिसरा दिवस इथे आहे। काल 2 दिवस झाले कसल्याच प्रकारची लाईट नाही, कसल्याच प्रकारचं पाणी नाही। आम्हाला 3 दिवस झाले बिगर आंघोळीचे आम्ही म्हणजे आमच्याकडे कोणी यायला तयार नाही आणि विचारायलाही तयार नाही कोणीच। आम्ही काय करायचं? तोपर्यंत दादाचा आदेश येत नाही तोपर्यंत आम्ही संयमाची भूमिका घेतो। त्याच्यामुळे आम्ही शांत आहे। दादाचा आदेश आला तर काही पुढची भूमिका घेऊ शकतो। नक्की या ठिकाणी पाहतो की संयमाने हे आंदोलन चालू आहे। त्यामुळे महानगरपालिका, सिडको प्रशासन सुद्धा आपल्याला संयमाने या ठिकाणी मदत करावी, पाणी द्यावं। जर हे नाही आम्हाला मिळालं मूलभूत गरजा तर मात्र जर संयम सुटला तर मराठा लोक हे रस्त्यावर उतरून आंदोलन करतील आणि ह्याला जबाबदार महानगरपालिका प्रशासन राहील अशा प्रकारचा थेट या ठिकाणी आव्हान आंदोलकांनी दिलंय। विनायक माझा, नवी मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।